पुढचाही विचार करायला हवा. कसला विचार? तुझ्या लग्नाचा. रोहन भेटला होता आज. हो, तो घरी आला होता. काही बोलणं झालं तुमचं? नाही, काही बोलला नाही. तो बोलणार आहे तुझ्याशी. तुझं लग्न त्याच्याशी व्हावं अशी इच्छा आहे माझी. तुला जाम पुळका ना ह्याचा. ह्याला जरा काय बोललं की तू मलाच बोलणार. घ्या काय पराक्रम करून आले ते बघा. अजय, तू जरा शांत रहा. अर्जुन, तू बोल. ताई, मी गेलो होतो त्याच्या दुकानात. मी पैसे मागितल्यावर तो नाही म्हणाला. मग मी राडे घातले. पण मी जेव्हा इतर लोकांच्या चेहऱ्याकडे बघितलं ना, तेव्हा मला जाणवलं ताई की काहीतरी गडबड आहे. अरे, पण तुला लोकांच्या तोंडाकडे बघायला सांगितलं होतं कोणी? स्वतःचं काम करायचं आणि परत यायचं ना. मी विचारपूस केली. त्याची आई खरंच खूप आजारी आहे. तरी तो मला म्हणाला, मी पैसे पाठवतो, मला थोड्या दिवसांची मुदत द्या. थोड्या दिवसात देईन मी पैसे. मग मी तरी काय करू? आर्या, निघालीस तू? एवढं सकाळी जातेस रोहनला भेटायला? नाही, मी आधी देवळात जाऊन येते, मग भेटेन त्याला. तो फोन कर म्हणाला. गाडी घेऊन जातेस? गाडी कशाला? मी जाईन ना. ठीक आहे. भीमा, जी. हा भीमा. हा तुझ्या बरोबर असेल. तुला जिथे जायचंय तिथे जा. त्याला बंधन नाही. पण हा कायम बरोबर असेल. पण दादा, आर्य, काही गोष्टी माझ्या मनाप्रमाणेच होतील. तुला नसेल जायचं देवळात तर नको जाऊस. पूर्ण स्वातंत्र्य आहे तुला. भीमा, रोहन, अरे कुठे होतास काल रात्री? कुठे जातोस? कधी येणारेस? काही सांगायची पद्धतच उरलेली नाहीये. का रे बाबा आमच्यावर एवढा राग? परकी मुलगी एवढी जवळची वाटायला लागली? आई अगं हो, किती बोलतेस? काल रात्री मी एका मित्राकडे होतो आणि बाबांना तसा मेसेज केला होता मी. तेच म्हणतीये मी. जन्मदाते आई वडिलांशी SMS ने बोलायची वेळ आलीये तुझ्यावर. गुन्हा काय आमचा? त्या मुलीशी लग्न करू नको म्हटल्यावर तू आई बाबांशी अबोला धरलास. आई हे बघ, उगाच सकाळी सकाळी त्रागा करत बसू नकोस. मला ऑफिसला पण जायचं आणि तुला चांगलंच माहितीये मी जे ठरवलंय ते मी करणारच. मला आर्या आवडते आणि मी तिच्याशीच लग्न करणार. आपण या विषयावर चर्चा नाही केली ना तर बरं. फुलं घ्या. हो बाई, चालले. दादा, असं करू नका. 4 फुलं तरी घ्या देवाला. फुला बिला नको तुझी, चालले इथून. ही काय पद्धत झाली आजीशी असं बोलायची? सॉरी आजी, ती आम्हाला फुलं देते. बाप्पाला आवडतात ना फुलं? किती रुपये झाले याचे? 5 रुपये. गुणाची माझी वाण ना पोरी. बाप्पा सगळ्या इच्छा तुझ्या पूर्ण करेल. तो चांगल्या लोकांच्या मागे कायम उभा असतो.